ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुली म्हणजे आनंद देणारा झरा, घराला चैतन्य देणारी एक व्यक्ती, आपल्या सर्व रूपात प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनलेल्या त्या तान्हुलीला खोडू नका। प्रत्येक रूपात तिचं स्वागत करा, तिचं रक्षण करा, असा संदेश पुण्यातल्या डॉक्टर अनघा शिंदे आपल्या कलेच्या माध्यमातून देत आहेत। विविध रंगी फुलांपासून त्यांनी साकारलेल्या पेटल गर्ल्स समाजाच्या महिलांची प्रतिष्ठा जपा, त्यांचं रक्षण करा, असा संदेश देत आहेत। आपल्या सगळ्यांना विविध छंद असतात आणि या छंदाचं आपल्या आयुष्यात एक वेगळं महत्त्वही असतं। पण या छंदाच्या माध्यमातून जर कोणी सामाजिक संदेश देत असेल तर आपल्या छंदाच्या माध्यमातून असाच प्रयत्न केलाय डॉक्टर अनघा शिंदे यांनी। 1997 मध्ये वनस्पती शास्त्रात त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केलं। फुलांच्या पाकळ्यांपासून त्यांनी चित्र तयार करायला सुरुवात केली। वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या गोळा करून त्या पुस्तकांमध्ये ठेवायच्या। त्यानंतर त्या पाकळ्या प्रेस करून अनेक पाकळ्यांपासून त्यांनी मुलींची चित्र बनवायला सुरुवात केली। डॉक्टर अनघा फुलांच्या वेगवेगळ्या पाकळ्या फेविकॉलच्या मदतीने चिटकवतात। या मुलींना त्या पेटल गर्ल्स म्हणतात। मग त्यांनी फ्रेम तयार करून या चित्रांच्या माध्यमातून त्या स्त्रीभ्रूण हत्या रोखा, स्त्रियांचे रक्षण करा, असे अनेक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। मी पाकळ्या जमवते। मी अँजिओस्पर्म्स टॅक्सॉनॉमीमध्ये माझं स्पेशलायझेशन आहे, MSc त्याच्यामध्ये केलं आहे। आणि ते करता करता आम्हाला हर्बॅरियम प्रेस जे असतं बॉटनीच्या ह्याच्यात, तर त्याच्यामध्ये ती एक झाडं प्रेस करायची किंवा पाकळ्या प्रेस करायची ह्याचे एक आम्हाला प्रॅक्टिकल्स असतात। तर त्याच्या थ्रू मला म्हणजे त्याच्यामधून मला एक आयडिया आली की ह्या पाकळ्या सुंदर प्रेस करता येतात। तर तशा मी करत गेले। तेव्हा काही डोक्यात अशी कल्पना नव्हती की मला हेच करायचं आहे किंवा अशा पद्धतीचं। पण एक दिवस असंच एक एक्झिबिशन बघण्यात आलं माझ्या की त्यांनी एक ह्युमन फिगर्स नॉर्मल अशा झाडांच्या मध्ये असलेले असं हे केलं। पण तेव्हा एक आयडिया क्लिक झाली की आपण अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं माझ्याकडे असलेल्या पाकळ्यांपासून करू शकतो। या छंदासाठी डॉक्टर अनघा यांना नेहमी वेगवेगळ्या फुलांची गरज असते। अशावेळी परदेशात असलेल्या मैत्रिणी त्यांच्या भागातील फुलं अनघा यांना पाठवतात। अनघाताईही त्यांना भारतातल्या फुलांच्या प्रेस केलेल्या पाकळ्या पाठवतात। अशा प्रकारे पेटल गर्ल्स परदेशातही लोकप्रिय आहेत। हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्या पतीचीही त्यांना मोलाची साथ मिळाली आहे। अनघा यांना लागणारी वेगवेगळी फुलं आणून देण्याची जबाबदारी ही त्यांची आहे। अशा प्रकारे अनघाताईंना त्यांचे पती सर्वतोपरी मदत करतात। त्यामुळे मला तिला मदत करताना, मदत म्हणण्यापेक्षा आम्ही तो खरं एन्जॉय करतो त्या सगळ्या गोष्टी, फुलं घेणं आणि तिच्या कलाकृती ती करताना जे मी बाळ आणि आम्ही दोघं खेळत असतो, पण ती करताना देखील तिला बघताना त्या गोष्टी खूप छान वाटतं, आनंद वाटतो। फुलांच्या पाकळ्यांमधून साकारलेल्या पेटल गर्ल्स मुलींमध्ये, महिलांमध्ये असलेलं चैतन्य समोर आणतायत। या मुली चित्ररूपात मला इतका आनंद देतात तर त्या इतरांसाठी नक्कीच सुखकारक ठरतील, असं डॉक्टर शिंदे सांगतात। या सर्व रूपातील मुलींचे स्वागत समाजानं करावं, याचबरोबर मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेची, रक्षणाची जबाबदारीही समाजानं उचलायला हवी, असं डॉक्टर अनघा शिंदे आवर्जून सांगतात। आत्ता सध्या जे काही मुलींच्या बाबतीत जे काही आपण ऐकतोय ते फार भयानक आहे। आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी एक मनात एक खेद आहे की अरे हे काय चाललं आहे मुलींच्या। आणि इतक्या सुंदर मुली असतात, इतक्या म्हणजे त्या आनंद देणाऱ्या असतात, त्या कधीच दुःखी करत नाही कोणाला, किंवा अशा सुंदर मुली असतात। मग त्यांच्या बाबतीत हे होते, तर हे कुठेतरी एक मनात एक लागतं ह्या गोष्टी। त्यामुळे माझ्या ह्या मुलींच्या थ्रू ज्या मुली मला इतका आनंद देतात त्या दुसऱ्यांनासुद्धा देऊ शकतात। तर त्यामुळे त्या मुलींच्या बाबतीत असं काही होऊ नये असं खूप मनापासून वाटतं। त्यामुळे मी मुलींना वाचवण्याच्या दृष्टीने एक हा संदेश माझ्या या छोट्याशा प्रयत्नातून जरी गेला आणि एखाद्या बाळाला चांगलं आयुष्य मिळालं, तेवढं माझ्यासाठी खूप आहे। समाजाला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर अनेकदा ती फक्त बोलून नाही तर आपल्या कृतीतून पटवून द्यावी लागते। आपल्या कलेच्या माध्यमातून अनघाताईंनी स्त्री प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला आहे।
ह्या ज्या पाकळ्या मी म्हणजे पाकळ्यांची चित्र तयार करते ते करताना मला खूप आनंद होतो की ही स्त्री किती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ह्याच्यात किती सुंदर असते किंवा किती चांगले म्हणजे नाजूकपणा किंवा हे तर ह्याच्यातून मला हे एक संदेश अगदी मनापासून त्या असं वाटतं की हे थांबायला पाहिजे की ह्या स्त्रियांना म्हणजे तुम्हाला मागण्याची गरज नाही. त्या स्त्री ही एक प्रतिष्ठित व्यक्तीच आहे समाजातली जी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मला ह्या कलेचा उपयोग करावा असं वाटतं. आयुष्यात मुलीचं असणं हे किती सुखकारक आहे आणि महिलांबद्दलची समाजातली मानसिकता बदलावी हाच प्रयत्न डॉक्टर अनघा यांनी आपल्या छंदाच्या माध्यमातून केला आहे. कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे. देशातील बिल्डर्सना एकत्र करून बिल्डर्स ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दरवर्षी एक परिषद घेऊन आपल्या अडचणींना सरकार पातळीवर कसं पोहोचवायचं याचा निर्णय होत असतो. याची शाखा कोल्हापुरातही असून संस्थेकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतोय. त्यामुळे यावर्षी ही परिषद कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यंदा कामगारांच्या कल्याणावर आम्ही विचाराधीन असल्याचं राज्य अध्यक्ष मनोज पोतेकर यांनी सांगितलंय. राज्यस्तरीय बैठकी वर्षातून 3 ते 4 वेळा होत असतात. महाराष्ट्रातील जे 23 सेंटर आहेत त्या सेंटरचे सर्व सभासद या मिटिंगला हजेरी लावतात. त्यांना वेळोवेळी भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची चर्चा किंवा त्या संदर्भात मार्ग अशा प्रकारची कामासाठी हे बैठकी होत असतात.